आजपासून म्हणजे 4 वर्षांपूर्वी एक मजबूत लेखकाची मजबूत कादंबरी प्रकाशित झाली होती, सात पाटील कुलवृत्तांत. आणि जिची खूप वाट बघत होते लोक आणि जी वाचल्यानंतर भारावून कित्येक लोकांनी प्रतिक्रिया लिहिल्या. त्याच्यावर एक दिवाळी अंक निघाला. एवढ्या प्रतिक्रिया, एवढं त्याच्यावर भरभरून लिहिलं. आता त्याचा प्रतिवृत्तांत शब्दालय घेऊन येतंय आणि योगायोगाने आज आपल्याकडे ही सगळी भारदस्त मंडळी आहेत आणि या सगळ्यांच्या साक्षीने हा प्रतिवृत्तांत सादर होतोय. या लेखक रंगनाथ पठारे सर आपल्यासोबत आहेत. या मागची भूमिका आणि त्याचा प्रतिसाद आपल्याला सात पाटीलचा याविषयी जरा पठारे सरांनी बोलावं. मित्र, खरं म्हणजे मी याच्या संबंधी बोलणं ते तितकंसं योग्य होणार नाही. याचं कारण असं आहे की मी लिहिलेल्या पुस्तकावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, बऱ्या वाईट, त्या याच्यामध्ये एकत्र करण्यात आलेल्या आहेत. पण आमच्या प्रकाशकांना असं जाणवलं की यांना एक संग्रहमूल्य आहे आणि त्याच्यामुळं त्याचं पुस्तक करावं. तसं त्यांनी अतिशय आनंदाने केलेलं आहे, मनापासून केलेलं आहे आणि एक लिहिणारा म्हणून मला अर्थातच त्याचा आनंद आहे. मगाशी नेमाडे सरांना सुमतीबाईंनी पुस्तक बघायला दिलं आणि पटकन त्यांनी लगेच त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत, त्रुटी म्हणण्यापेक्षा अगदी साध्या काही काही राहून जातात चुका, तर त्या दुरुस्त केल्या जातील याची मला आशा आणि खात्री आहे. पण एकूणच या सगळ्या सकटे काही एक निश्चित मूल्य लेखनाला असेल असं मला नक्की वाटतं. मी प्रकाशक सुमती लांडे या प्रकाशकाने माझ्या खूप जवळच्या स्नेही आहेत. त्यांनी भरपूर पैसे घालून हे पुस्तक छापलेलं आहे आणि त्याला वाचकही आणि विशेषतः गंभीर वाचक, अभ्यासक योग्य प्रतिसाद देतील, चांगला प्रतिसाद देतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि खात्री बाळगतो. तुम्ही बोला. त्यांना म्हणलं तुम्ही बोला. हे काढायचं आहे. दुसरा कोण द्यायचं का? नंतर राजेश गवसकरांना मी ऑफ करून ठेवतो तोपर्यंत. सर माईक तुम्ही तसं सांगा. होय होय आताच बोलू काय? आताच अरविंद सरांनी या पुस्तकाच्या विषयी सांगितलं की 4 ते 5 वर्षापूर्वी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि साधारण दुसऱ्या वर्षीच या पुस्तकाची 3री आवृत्ती शब्दालयाला काढावी लागली. आणि ते खरं तर शब्दालयाची पुस्तकं ज्या पद्धतीची आहेत त्यांना आत्तापर्यंत जो काही प्रतिसाद मिळाला होता त्या तुलनेत या सात पाटील कुलवृत्तांत या पठारे सरांच्या कादंबरीला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी तसा अविश्वसनीय होता आणि आनंददायक पण होता अतिशय. आणि त्या सगळ्या जी प्रक्रिया सुरू होती 2-3 वर्ष पुस्तक येणं, त्याचं वितरण होणं, ते लोकांपर्यंत पोहोचणं, असं झालं योगायोगानं की या पुस्तकाविषयीच्या प्रतिक्रिया त्याही खूप पटापट येत गेल्या, अनेक माध्यमातून येत गेल्या. मोबाईलसारखं माध्यम आहे आता, फेसबुक वापरलं जातं, व्हॉट्सअप वापरलं जातं, वृत्तपत्रातून खूप जास्ती प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. आणि ह्या सगळ्या प्रतिक्रियांचं करायचं काय, ह्या साठवून ठेवाव्यात असं मला वाटलं नाही. याचं कारण असं की फार गंभीरपणे त्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. खूप जास्ती गंभीरपणे या कादंबरीकडे पठारे सरांच्या पाहिलं गेलं होतं. त्याचं स्वागत ज्या पद्धतीनं झालं होतं त्याचं कुठेतरी संकलन व्हावं, ते एकत्रित केलं जावं असं वाटलं. आणि मग एक अंकच करोनाच्या काळातच त्या ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या, त्या कादंबरीला जो प्रतिसाद मिळाला होता ते सगळं एकत्र केलं आणि त्याचं शब्दालय दिवाळी विशेषांक आपण केला.
शब्दालय दिवाळी अंक, त्या अंकालाही अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. म्हणजे आता समजा एक 1500ची ती आवृत्ती होती दिवाळी अंकाची, त्यातले 5च अंक माझ्याकडे शिल्लक येतात जे ठेवावे लागतात संग्रहासाठी म्हणून. मग परत असं वाटलं की आता अंक तर संपले आणि परत लोकांना अंक हातात द्यावा असं काही वाटलं नाही मला. तर म्हटलं या प्रतिक्रिया आपण एकत्रित करूयात आणि या कादंबरीला जसा संग्रहमूल्य आहे तसंच त्या कादंबरीवर आलेल्या प्रतिक्रिया यांना पण एक संग्रहमूल्य आणि संदर्भमूल्य आहे. म्हणून त्या या सगळ्या प्रतिक्रिया अंकामध्ये घेतलेल्या त्याचं पुस्तक रूपानं आज तुमच्यासमोर आणलेलं आहे, तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की खूप चांगल्या वातावरणात, खूप चांगल्या माणसांच्या सहवासात या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची, वितरण करण्याची संधी शब्दालयाला मिळाली. याच्यासारखं भाग्य आणखी कुठलं असणार आहे. सरांनी आता पठारे सरांनी उल्लेख केला की नेमाडे सरांनी त्यातल्या उणीवा लगेचच दाखवल्या आणि माझ्यासाठी तीही फार मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे की सरांचं लक्ष नेहमी या आपोआपच असं होतं. आपण म्हणतो ना नजर तयार आहे, तशी सरांची नजर इतकी तयार आहे की आधी त्यांना त्या चुकाच दिसतात. आणि आमचं भाग्य असं आहे की अनेकदा हे सांगितलं जात नाही, पण सरांचं आणि शब्दालयाचं माझं जे काही नातं आहे त्याच्यात सरांना या प्रकारचा अधिकार कायमच राहिलेला आहे. आणि म्हणजे जसं पाठ थोपटण्याचं आहे तसं कान धरण्याचं सुद्धा आहे. त्याच्यामुळे सरांनी जे काही सूचना केल्यात त्याच्यावर नक्की काम होईल, ती सगळी दुरुस्ती होईल. पुढची जी आवृत्ती असेल ती बिनचूक निर्दोष अशी तुमच्या हातात असेल. तर त्याच्याविषयी तुम्ही खात्री बाळगा. त्याच्यानंतर ह्या कादंबरीच्या निर्मितीच्या मागे किंवा ती निर्मिती होताना आमचे म्हणजे घरातलेच राजन गवस तेही खूप गुंतलेले होते अनेक पद्धतीनं. तर त्यांनी या कादंबरीविषयी बोलावं असं मी त्यांना सुचवेल. राजन गवस बोलण्याच्या आधी मी एक दोन वाक्य बोलतो. ह्या कादंबरीचं मला जाणवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आणि अभिमानाची की या कादंबरीच्या मुखपृष्ठासाठी, केवळ मुखपृष्ठासाठी कोलते सरांनी पेंटिंग केलेलं आहे. त्यांनी कधीही कुठल्याही पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी कधीही कवर केलेलं नाही आणि ह्या पुस्तकासाठी केलं ही माझ्यासाठी अतिशय मोठी भाग्याची आणि जीवनभर हृदयाशी जपून ठेवावी अशी आठवण आहे. एवढं मला म्हणायचं. आता राजन बोल. आणि शब्दालयासाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणखी एक गोष्ट मी सांगणार आहे आता या निमित्तानं की कोलते सरांचा कविता संग्रह शब्दालय प्रकाशित करणार आहे आणि येत्या 6 महिन्यात ना सर, येत्या 6 महिन्यात कोलते सरांच्या कविता संग्रह आपल्यासमोर असेल असं मी सर तुमच्या वतीनं ना जाहीर करते. आणि त्यावेळेला पण आपण असेच एकत्र येऊ. मी राजन सरांना विनंती करते. मी पहिल्यांदा याचं मुद्रित प्रत ज्यावेळी 7 पाटील कुलवृत्तांत या कादंबरीची वाचली आणि नंतर मी जेव्हा त्या कादंबरीचं प्रत्यक्ष प्रकाशन झाल्यानंतरची प्रत वाचली त्यावेळी या कादंबरीमध्ये पठारे सरनी घेतलेली मेहनत आणि ती दीर्घकाळ मनात लिहायची राहिलेली पण तिच्यासाठी योग्य काळ निर्माण होणं आणि त्या लेखकानं ते लिहिणं यासाठी प्रचंड वाट त्यांनी पाहिली आणि 7 पाटील कुलवृत्तांत ही कादंबरी वाचकांच्या हाती आली. बघता बघता ती प्रचंड वाचली गेली, विकली गेली असं आता प्रकाशकांनी सांगितलंच. पण वैशिष्ट्य असं की 7 पिढ्यांचा इतिहास म्हणजे एकूण 7 पिढ्यांच्या सगळ्या वर्तमानाचं त्याच्या भोवतालाचं चित्रण करत असताना ही कादंबरी कोणकोणत्या पद्धतीनं पठारे सरनी रचलेली आहे आणि तिचं रचनातंत्र, तिची भाषा, त्यामध्ये वेगवेगळे केलेले त्यांनी प्रयोग हे मला अत्यंत महत्त्वाचे वाटत आलेले आहेत. आणि या कादंबरीचा उद्या जर कोणी अभ्यास करत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक अशा पद्धतीचा जो काही संदर्भ साठा लागतो तो संदर्भ साठा या प्रतिवृत्तांत या ग्रंथानं दिलेला आहे.
मुळात कादंबरी प्रसिद्ध झाल्या झाल्या येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या बहुतेक वेळा भावनिकही असण्याची शक्यता असते किंवा तात्कालिकही असण्याची शक्यता असते. पण यातले नितीन रेंढे पगार यांचे लेख अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे उद्याच्या अभ्यासकाला कादंबरीविषयी, सात पाटील कुलवृत्तांत याविषयी अभ्यास करायचा असेल, नवीन काही मांडायचं असेल तर भरपूर प्रकारच्या गोष्टी या संपूर्ण प्रतिवृत्तांतमध्ये उपलब्ध आहेत. आणि एकूण मराठीच्या कादंबरीच्या अभ्यासकाला सुद्धा हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळं प्रकाशकांचं मी याबद्दल अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद.